एकच गलीला, तुम्हासारख्या आम्ही कुठं चालल्या मामी, बस गतानुगतिको लोक न लोका पारमार्थिका. माणसं फक्त देखावेखी हे सगळं काही करतात आणि जेवढं मनुष्य बघून शिकतो तेवढं करून शिकत नाही, अभ्यासून शिकत नाही. आश्चर्य बघा, ते पाणी फिरवल्याच्या नंतर तो निंबाचा पाला जो आहे, खाण्याचं तंत्र असं आहे की मानवी शरीरामध्ये धनंजय नावाचा वायू हा शेवटपर्यंत असतो, जो जठराग्नीला प्रदीप्त करतो. ज्या वेळेस स्फोट होतो, ज्याला आपण घटस्फोट म्हणतो, लग्नाचा नाही घटाचा स्फोट होतो, तो घटस्फोट झाला की मग माणसं तिथून निघतात. तो घटस्फोट झाल्यानंतर त्या चितेकडे बघा, एकदा त्या सरणाकडे बघा, एक निळा प्रकाश आकाशाकडे जाताना दिसतो आणि बारीक बारीक छोटे छोटे दवबिंदू आजूबाजूला प्रेताच्या पडतात. काय कारण आहे? तर तो धनंजय वायू जो आहे त्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे, तो जमिनीवरती पडतो आणि त्या वायूची बाधा कदाचित आपल्याला झाली असेल की नाही म्हणून लिंबाचा पाला खाऊन चेक करतात. कडू लागला तर घरी जावं आणि गोड लागला तर थेट डॉक्टरकडे जावं. हा विज्ञानाचा नियम आहे हो, हा विज्ञानाचा नियम आहे. पण आम्ही विज्ञात्माला अध्यात्मामध्ये फक्त परंपरेत गुंफून ठेवलं आहे. एक तरी ओवी अनुभवावी. अजून सांगू तुम्हाला, प्रेताला जाळल्याच्या नंतर देह हा पाचाचा उसना आणलाय, विज्ञानानं मान्य केलं आणि अध्यात्मही मान्य करतंय. वर्षानुवर्ष, शतकानुशतक, दशकानुदशक मान्य केलंय त्यानं. युगानुयुगे देह हा आणला पाचाचा उसना. 5 तत्वाचं जर शरीर आहे तर 5 तत्वामध्ये अग्नीमध्ये तुम्ही दहन करता, त्यातली किती तत्व जळतात? आप, तेज, वायू, हे सगळे तुम्ही बघून घ्या. या 5 तत्वापैकी पृथ्वी तत्वानं निर्माण झालेली हाडं आपण जाळू शकतो, बरोबर? जल तत्वानं निर्माण झालेलं रुधिर आपण जाळू शकतो. ही 2 तत्व आपण जाळू शकतो. सांगा, तेजाला नष्ट करण्यासाठी कुठली प्रक्रिया आज आपल्याकडे प्रगत आहे? तेज नष्ट होऊ शकत नाही. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराला नष्ट करण्यासाठी एक दीपक लावला की पूर्ण खोली प्रकाशमान होते. पण दिवा विझवला की आपोआप अंधार होतो. याचा अर्थ प्रकाश नाहीच असं नाही, तो फक्त परिवर्तित झालाय. तेजाला नष्ट करण्याचं सामर्थ्य कुणाकडेच नाही. सांगा, वायू तत्वाला नष्ट करता येईल? वायू तत्वाला नष्ट केलं जाऊ शकत नाही. आणि अग्नीमध्ये अग्नीला कसं जाळू आपण? मग तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्याकडे श्राद्ध प्रक्रिया असं म्हणतात. गाडगे बाबा त्या पंचवटीमध्ये आले, एक भटजी बुवा मंत्र म्हणत होते आणि भाताचे काही गोळे केलेले आहेत. त्या गोळ्यांवरती अंगठ्यानं तर्पण करत होते. गाडगे बाबांनी विचारलं, बाबाजी इथं हे काय करताय तुम्ही? म्हणजे त्यांची भाषा, असं काहून करून राहिले जी तुम्ही? भाताचा नाश होऊ राहिला ना, मला भूक लागली, मला देऊन टाका ना, मी जेवतो ना. विदर्भाची भाषा आहे. ते म्हणाले, अरे बाबा वेडा आहेस का तू? फाटका दिसतो ते दिसतो, पण वृत्ती नाही फाटका आहेस का? ज्ञानानेही फाटका आहेस का? गाडगे बाबा म्हणाले, काय झालं जी? म्हणे, आम्ही पूजा करतोय आणि ह्या पूजेच्या मार्फत इथे जे पाणी ह्या पिंडावरती आम्ही सोडतो आहोत, हे पाणी थेट आमच्या स्वर्गातल्या पितरांना पोचणार आहे. गाडगे बाबा म्हणाले, असं होऊ शकते? म्हणे, जागाच तेवढी पवित्र आहे ना. गाडगे बाबानं एक पात्र घेतलं आणि नदी पात्रातलं जे पाणी आहे ते वाळवंटामध्ये फेकायला सुरुवात केली. भटजी बुवा चिडले. भटजी बुवा म्हणाले, तुमच्या बडबडीमुळे इकडे त्रास होतोय. विठाला विठाला विठाला. भटजी बुवा म्हणाले, काय करताय? म्हणे, जागा पॉवरफुल आहे ना जी, म्हणून पाणी घेतोय आणि वाळवंटामध्ये फेकतोय, जेणेकरून अमरावतीला माझ्या शेताला भिजवता येईल. ते म्हणाले, इथून अमरावती किती दूर आहे? तिथपर्यंत पोहोचेल का? म्हणे, इथून जर स्वर्गात पाणी जाते तर मग अमरावतीला जाणार नाही का? लोकांनी खिल्ली उडवली. हा दृष्टांत सांगून लोक हसतात. पण खरं सांगू, मी तुम्हाला खरं सांगू, पिंडदानाची आवश्यकता आहे आणि आहेच. याचं कारण सांगू तुम्हाला. याचं कारण असं आहे की 5 तत्वाचं जे शरीर आहे एकत्र झालं की आपण काय म्हणतो? देहात्म, एकात्म,
देवात्म हे शब्द एकत्र करण्याच्या प्रक्रियेला 5 तत्व एकत्र येऊन जी एनर्जी तयार होते तिला आत्मा असं म्हणूया. आणि एकत्र आलेल्या शरीराच्या त्या तेजोमय परिस्थितीला आत्मा हे संबोधन देऊया. मग हा जो आत्मा आहे हा आत्मा फक्त 2 तत्वानं नष्ट होतो. 3 तत्वानं ज्या वेळेस बाहेर जातो ही 3 तत्व त्याला इंग्रजीमध्ये एंटिटी म्हणतात. आणि आतृप्त आत्मा अशा स्वरूपानं किंवा आतृट असा शब्द आहे तो. आणि तो आत्मा भरकटतो. त्या आत्म्याला या सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. तुम्ही म्हणाल दिसत नाही मग मान्य कसं करायचं. पुन्हा 4 वाक जर वळवळत असेल तर त्याचं उत्तरही माझ्याकडे आहे. काय करावं लागेल? सोपी गोष्ट आहे, अगदी सोपी गोष्ट. मी तुम्हाला इथे जर चिडून बोललो, राग तुम्हाला आला, त्या रागाचं पर्यावसन असं झालं की तुम्ही कुठेतरी माझ्या गाडीवर दगडफेक केली किंवा मला अदवा बोलून तो राग व्यक्त केलाही. मी तुमची स्तुती केली, थोडं गोड बोललो, तुम्हाला आनंद झाला, तो आनंद तुम्ही स्टोअर केला, कदाचित व्यक्त करू शकाल. पण आनंद, दुःख किंवा पातंजल योगसूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे पंचक्लेश आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे तुमच्या शरीरामध्ये वास्तव्य करतात. कुठल्या इंद्रियामध्ये हे सगळं स्टोअर होतं? आपण इथे बसलो आहे, इथे बसल्याच्या नंतर जर मला नाशिकला जायचं असेल तर इथून नाशिकपर्यंतचा प्रवास 300 किलोमीटरचा आहे. जाण्यासाठी किमान मला 5 तास लागणार आहे. आश्चर्य बघा, मी तुमच्याशी बोलतोय, 10 वेळा मी माझ्या नाशिकला जाऊन पुन्हा इथे आलो. हा वेग आहे मनाचा, हा मनाचा वेग आहे. मग मला सांगा, या शरीरापेक्षा, फिजिकल बॉडीपेक्षा जर आपली जी अनविजिबल इंद्रिय आहे, मन नावाचं इंद्रिय, एवढं वेगवान आहे, याचा अर्थ ते प्रभावशाली आहे या देहापेक्षाही. एखाद्या माणसाला सांगितलं ना, तू डाएट कर, असं कर, अमुक कर, धमुक कर, हे कर, ते कर, तो नाही करत. केलं तरी त्याचं शरीर कमी होत नाही बॉडी कमी होत त्याची. पण जर तो चिंता करू लागला ना, आपोआप शरीर कमी होतं. चिता माणसाला मेल्यावरती जाळते, पण चिंता जिवंतपणे जाळते, एवढी प्रभावशाली आहे. चिंतन करणारं इंद्रिय काय आहे? चित्त. संकल्प विकल्पात्मक वृत्तीस मन असं म्हणतात. निश्चयात्मक वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. बुद्धी म्हणजे बऱ्याच लोकांचं मत आहे मेंदू. ज्याचा जेवढा मेंदू तेवढा त्याचा जास्त अभ्यास, किंवा ज्याचा जेवढा मेंदू तेवढा त्याचा, आता ज्याची मोठी गाडी जसा अंदाज केला जातो, यत्र धम्रत द्रवन्नी, सोप्पा अंदाज करत चला तुम्ही, अंदाज येतो तुम्हाला. तसं म्हशीचा आणि हत्तीचा मेंदू माणसापेक्षा जास्त आहे. पण माणूस त्यांना कैद करतो ना, त्यांना वापर करून घेतो. त्याला नाही म्हणत, त्याच्यामध्ये वाहणारा तरल पदार्थ त्याला बुद्धी असं म्हणतात. मेंदू म्हणजे बुद्धी नाही. हे शरीर आहे, हे स्कल आहे. या स्कलमध्ये काही पार्ट केलेले आहेत. 3 प्रकारानं मेंदू विघटलेला आहे. 70% फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन, हे 12 आणि 18% अनुक्रमे विभागलेले आहेत. त्यामध्ये त्या 70% 2% थिलॅमस, हायपोथिलॅमस दोन्ही बाजूनं, आणि 66% 22 3 कंपार्टमेंट. माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड, या सगळ्या शरीराच्या रचना आहे. तो म्हणजे बुद्धी नेमकी कुठल्या मेंदूमध्ये आहे, तर या बुद्धीचा अंदाज करण्यासाठी विविध प्रकारचे कुठले स्पंदनं कुठपर्यंत जातात, काय समजायचं, डोळ्यांनी कसला संदेश घ्यायचा, वगैरे वगैरे सगळं अध्यात्म विज्ञान त्यावरती खूप चर्चा होते. ऐका, तर बुद्धी जी आहे ही निश्चय करत असते, म्हणून निश्चयात्मक वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. आणि शेवटचं इंद्रिय त्याला अहंकार म्हणतात. मीपणाच्या स्थायी भावाला अहंकार म्हणतात. आणि हाच अहंकार माणसाला NPD नावाचा आजार घडवतो, नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. या आजाराचं सर्वात मोठं लक्षण कोणतं आहे माहिती आहे? गीतेचा पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. माझं आणि तुझं ज्याला सुचतं आणि जो आयुष्यभर माझं तुझं करतो, समजावं त्याला हा आजार झाला ना, आजार टॉपला गेलेला आहे. थोडासा बरा झाला की काय होतं माहिती आहे? थोडंसं बरं झालं की काय होतं?
मुक्ताई ज्ञानदेवाकडे बघते, फाटलेली झोळी आहेत, अंगावरती व्रण उठलेले आहे, लालबुंद डोळे करून माऊली ज्ञानोबा रडत रडत सिद्ध बेटामध्ये जातात. मुक्ताई एकदा दृष्टिक्षेपामध्ये घेते, दादा डोळे लाल आहेत रे तुझे. ज्ञानादादा म्हणतात, हो ग मुक्ता, मी रडलो म्हणून डोळे माझे लाल आहेत. का रडलास? त्या मुदगुल शास्त्रीनं मला मारलं, वाघ ताडण केलं, खूप मारलं ग मला. कुठे मारलं? इथे मारलं, इथे मारलं, इथे मारलं, इथे मारलं. तुला त्रास होतोय? म्हणे हो. म्हणून रडलास तू? म्हणे हो. तुला त्रास होतोय म्हणून रडलाय? म्हणे हो. हे डोळे त्यामुळे लाल आहेत? म्हणे हो. इवल्याशा मुक्ताईचा प्रश्न आणि वेदांतातली गहन प्रक्रिया काय आहे बघा. मुक्ताई म्हणते डोळ्याकडे हात करून, हे डोळे तू आहे का? नाही, ते माझे डोळे आहेत. मग हा तू असशील? नाही ग, तो माझा गाल आहे. मग हा तू असशील? नाही नाही, हा माझा हात आहे. मग हा तू असशील? नाही ग, ती माझी पाठ आहे. मुक्ताई म्हणते, दादा तुला त्रास झालाय ना, तुला त्रास झालाय ना. हे जर सगळे तुझे इंद्रिय आहेत तर तू कुठे आहेस? आम्ही हेच विसरतो, सगळं माझं माझं म्हणतो, पण आपण कुठे आहोत माहिती नाही. मी आणि माझे हा आजार थोडासा बरा झाल्यावर माऊली ज्ञानोबरांना झालेला आहे. त्याच्या पुढे एक आजार आहे, थोडासा बरा झाला की आजार, अहम ब्रह्मास्मी, आजारच आहेत. मी तरी माझ्या अध्ययनानुसार आजारच मानतो, कारण ब्रह्म व्यापक आहे, सर्व शक्तिमान ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडाचा धनी ब्रह्म आहे. मग हे ब्रह्म जे आहे, हे ब्रह्म व्यापक एवढं मोठं आहे आणि ते पद मला प्राप्त झालं, हा सुद्धा एक अहंकार नावाचा आजारच आहे. थोडं पुढे जाऊ, शेवटी उरलं काय? मी उरला ना, मी उरलाय. मृदंगाचार्य महाराज, मी उरलाय. तर तुम्हाला मी गणित सांगतो बघा. 35 वजा 35 बरोबर बाकी 0. 40 वजा 40 बरोबर बाकी 100 वजा 100 बाकी. याचा अर्थ भास्कराचार्य गणित मांडत असताना एक सिद्धांत देतात, समसंख्येतून समसंख्या वजा झाली की बाकी, समपदार्थातून समपदार्थ वजा झाला की बाकी, बरोबर. समवस्तूतून समवस्तू वजा झाली की बाकी, बरोबर ना. मग मला सांगा, मी मधून मी वजा झाला की बाकी. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे तेथे कढाल गज निर्माण झाली, तेथे कढाल गज निर्माण झाली. शब्द ऐका, जेव्हा कोठेच काही नव्हतं त्यावेळेस शून्य होतं. माणूस एनपीडी माझं आणि तुझं पासून तर शून्य पदापर्यंत पोहोचतो आणि त्या शून्य पदाला त्यावेळेस माया स्पर्श करते. म्हणजे ढालगज मायेचा स्पर्श शून्याला झाला की मग त्या शून्याला जीवत्व येतं. कबीर महाराजांचं एक प्रमाण आहे, चाह गए चिंता मिटी मनुआ बेपरवाह, जाको का जुन चाहिए वो ही साहे न साह, चाह चमारी चुहरी सोनी चनका नीच, तू तो पूर्ण ब्रह्म था बस चाह न होती बीच. आशा संपली, चिंता संपली, मन बेपरवा. फक्त मला शिट्टी नको, आवाज किती कमी असला तरी चालेल. अपेक्षा संपली, चिंता संपली, मन बेपरवा. ज्याला काहीच नको तो चक्रवर्ती सम्राट आहे. ज्याला काहीच नको तो चक्रवर्ती सम्राट आहे. 100 नीच गोष्टींपेक्षा नीच अपेक्षा आहे. तू पूर्ण ब्रह्म होता, फक्त तुझ्यामध्ये अपेक्षा नसती तर. जर अपेक्षा संपली की समजावं की आपण देव आहोत, गरजच नाही ना कुणाची. म्हणून अपेक्षावाद संपण्यासाठी प्रयत्न व्हावा. म्हणून माणसानं शून्यत्वाकडे जावं. माऊली ज्ञानोबा तिथपर्यंत पोचतात. बरं,
जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातले प्रसंग ऐकून ठेवा. जोपर्यंत संत आहेत, हयात आहेत, तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो, त्यांच्यावरती वाटेल ते आरोप करतो, त्यांना त्रास देतो. पण लक्षात ठेवा, साधू कधी तळतळाट देत नाही. साधूचा बदला देव घेतो, आणि देव ज्या वेळेस घेतो ना, त्यावेळेस ठाव शिल्लक राहत नाही, वंश शिल्लक राहत नाही. त्रास साधूला होतोच, आणि साधू गेल्याच्या नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. आजच शरणागती महत्वाची आहे. म्हणून तुकोबारांनी ओरडून सांगितलं, धन्य मानवी इहलोकीला, धन्य मानवी.
यासाठी काय करावं लागतं तर 12 बळी सांगतो पटकन. 12 बळी म्हटले आणि 12 बळी दिल्याशिवाय माणसाला ही अवस्था प्राप्त होत नाही. 12 बळींचा आपण थोडासा मानवी जीवन जगत असताना मनुष्य 5 अवस्थांवरती जगतो. तुम्ही आम्ही सर्व कुठल्या कुठल्या 5 अवस्था आहेत? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यगा आणि उन्मन अवस्था. पण या जीवनयुक्ताच्या 5 अवस्था जगून झाल्या की साधकानं जीवनमुक्ताच्या 7 अवस्था जगल्या पाहिजेत. ज्ञानदा, संन्यासदा, योगदा, निरवृत्ती, सुखदा, आनंददा आणि परात्परा. 7 जीवन मुक्ताच्या आणि 5 जीवनयुक्ताच्या अर्थात प्रपंच करून परमार्थाची साधना पूर्ण झाली पाहिजे. या 12 अवस्था आपण भोगल्यानंतर माणसाला जे मरण येतं ते मरण या प्रकारचं असतं. स्वस्वरूपाचं संधान साधित असतं. म्हणून झालो 12 बळी, गेलो मरून ते काळी, माझ्या मागील जन्माची शिदोरी मी संपवली. मागचे कर्म मागचे भोग भोगून पूर्ण केले आणि त्यागण्याची मला आवश्यकता भासली नाही. आता पुढे कर्म शिल्लक ठेवलेलं नाही. म्हणून तोही कडे पाहे तुका आहे तैसा आहे. आता तुले नवस निरसुनी गेली आज विठोबा. ज्यांना वाटतं की बाबा मी माणूस आहे किंवा मी बाई आहे त्यांनाच हात वरती करा. बाकीच्या बैल, घोडे, हत्ती, जनावर, डुकर त्यांनी नाही केलं तरी चालेल. बाकीच्यांनी हे बघा मी माणूस आहे. ठीक आहे गेला सरकारला तुम्ही फक्त सम घ्यायचा. मी सांगेन तशी टाळे वाजवायची. माईक बंद करा.